नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, 14 जूनचा जो आपला पेपर झालेला आहे गट ब पूर्व परीक्षा 2026चा, तर या संदर्भात आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत की असा एक वर्ग आहे ज्यांना असं वाटतं की सर खरंच पेपर अवघड होता, पेपर मध्यमपासून जास्त अवघड होता, पेपर लेंदी पण होता, प्रश्नांचा आवाका डीपमध्ये होता. असे जे काय तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते आपण सविस्तर या ठिकाणी त्याचं एक शंका निरसन करणार आहोत. त्याचबरोबर भरपूर असे विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोर थोडा कमी आलेला आहे किंवा ज्यांना खूप जास्त प्रश्न अटेम्प्ट झाले नसतील, अशा सविस्तर काही वेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत. आपण सगळ्यांचा काही डेटा सध्या कलेक्ट केलेला आहे आणि मग यावरून एक जाणवते की सध्या कट ऑफची रेंज किती असणार आहे. आता पहिली गोष्ट, काही दिवसामध्ये उत्तर तालिका दुसरी येईल, सेकंड आन्सर की येणार. मग त्याच्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा आपला कट ऑफ लागेलच. ते एमपीएससी मार्फत तुमचा अधिकृत कट ऑफ असेल, ऑथेंटिकेटेड. पण जर आता एक आपण सध्या जर काही विद्यार्थ्यांना डेटा बघितला तर असं काही जाणून येतं की जो 14 जूनला पेपर झालेला आहे त्यामध्ये जेवढे विद्यार्थी सध्या ज्यांनी अपेअर केलेला आहे त्यांचा एक डेटा पाहिला तर आपण कट ऑफ सुद्धा प्रिडिक्शन करू शकतो. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवायचं, हा अंदाजित कट ऑफ आहे. हा कट ऑफ तुमच्या एमपीएससी कट ऑफ पेक्षा थोडासा वेगळा, थोडा कमी जास्त प्रमाणात असेल. पण मुख्य परीक्षेत दिशा आत्ताच समजावी म्हणून काही प्रिडिक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण थोडक्यात बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे विद्यार्थी सध्या एमपीएससी गट ब त्याचबरोबर जी आगामी आपली गट कची महाभरती मेगा भरती होणार आहे, जे विद्यार्थी सरळ म्हणजे मनापासून अभ्यास करत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आपली जी विजयपथ नावाची बॅच आहे ती नुकतीच लॉन्च झालेली आहे. याचे सध्या आपण इंट्रो लेक्चर चालू केलेले आहेत. ठीक आहे, महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपला जाऊ शकता. ॲप डाउनलोड करा नसेल तर त्या ॲपवर आपण विजयपथ बॅच लॉन्च केलेले आहे. जाऊन व्यवस्थित पहा. प्रत्येक विषयाचे सध्या आपण इंट्रो लेक्चर घेत आहोत. ठीक आहे, या बॅचमध्ये तुम्हाला सविस्तर काही गायडन्स मिळेल, मार्गदर्शन सुद्धा मिळेल आणि जी आगामी आपली गट क मेगा भरती होणार आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करू शकता. तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला किती वेळा पाहता येतो आणि आपली बॅच व्हॅलिडिटी आहे सध्या 6 महिने. कमी फीजमध्ये आपण सगळी बॅच अवेलेबल करून देत आहोत. ठीक आहे, आता मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सध्या आपण काय करूया, पहिल्यांदा कट ऑफ आपण त्याच्यावर बोलूच, पण त्यापूर्वी सखोल विश्लेषण करूया की प्रत्येक विषयामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, प्रत्येक विषयामध्ये सोपे प्रश्न किती होते, अवघड किती होते किंवा मध्यम स्वरूपाचे किती होते. आता ज्यांनी 14 जूनचा पेपर दिला असेल त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असा पण असेल की सर कट ऑफ कसा ठरतो. ठीक आहे, कट ऑफ कसा काढायचा असतो. आता लक्षात ठेवायचं, त्या कट ऑफच्या पूर्वी आपण एक महत्वाची गोष्ट बघूया की सखोल विश्लेषण करत असताना तुमच्या ध्यानात हे आलं पाहिजे की कशा प्रकारे कट ऑफ काढतात. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत तर विषयानुसार आपण या ठिकाणी सविस्तर गोष्टी पाहूया. म्हणजे जे तुम्ही सध्या विषय तुमच्या गट ब ला होते पूर्व परीक्षेला, त्यामध्ये कोणते विषय किंवा कोणते घटक सोपे होते, कोणत्या प्रकारचे प्रश्न सोपे होते, मध्यम होते का किंवा खूप जास्त अवघड होते का, तो आपण एक पॅटर्न बघूया. सरासरी विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट किती केलेला आहे तो सुद्धा एक पॅटर्न बघायचा आहे. निगेटिव्ह मार्किंग, आता सर्वांनाच माहिती आहे की निगेटिव्ह मार्किंग तुमच्या चुकीच्या उत्तराला 1/4 म्हणजेच काय 0.25 मार्क वजा होणार आहेत. अजूनही बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांना स्कोर काढता येत नाही. मी तुम्हाला सविस्तर सांगेन थोड्या पुढे गेल्यावर की स्कोर कसा काढायचा असतो. एकूण स्कोर किती आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आपण सविस्तर या ठिकाणी ह्या गोष्टी बघणार आहोत. आता जर आपण इतिहासाचा भाग बघितला, लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित बघा आणि जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा शेअर करा, कारण खूप जास्त तुम्हाला ह्या गोष्टी समजून जातील. ठीक आहे, की कट ऑफ कशावर डिपेंड असतो किंवा कट ऑफ काढण्याचं तंत्र काही आहे. ओके, आता जर मी इतिहास हा विषय बघितला तर इतिहासाविषयीमध्ये सर्वांनाच माहिती आहे की तुमच्याकडं जवळपास 10 प्रश्न होते. ठीक आहे, आपल्याकडे पेपर सुद्धा आहेत. 10 प्रश्नामध्ये जर विश्लेषण करायचं बघितलं तर सोपे, मध्यम आणि अवघडामध्ये आपण करूया. सोपे 4 प्रश्न होते. आता मी सोपे का म्हणतोय बघा, यातलं काही विद्यार्थ्यांना पटणार पण नाही किंवा काही लोकांना असं वाटेल की सर यातला एक प्रश्न आम्हाला इथं मध्यम गेला किंवा यातला एक प्रश्न आम्हाला अवघड गेला. पण सरासरी जर मी पीवायक्यूचा अंदाज घेतला किंवा जेवढा आमचा अभ्यास आहे, एमपीएससीना जेवढे पीवायक्यू आतापर्यंत आलेले आहेत कुठं ना कुठेतरी त्याचा संदर्भ घेतला जातो आणि लक्षात ठेवायचं त्या आधारावर तुम्हाला बेसिक सुद्धा लक्षात आलं असतं. सोपे 4 प्रश्न होते, त्यामध्ये एक आयटेकचा प्रश्न होता. आता मित्रांनो आयटेकचा प्रश्न मी सोप्यामध्ये का घेतला, कारण हा पीवायक्यूला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. आयटेकचं पहिलं अधिवेशन, त्यामध्ये लाल लजपतराय त्याचे अध्यक्ष होते आणि कुठल्या व्यक्ती नव्हत्या त्या अधिवेशनामध्ये, कुठल्या व्यक्ती उपस्थित नव्हत्या, त्यामध्ये महात्मा गांधी नव्हते आणि ते उत्तर बरोबर असणार आहे. आयटेकचा प्रश्न होता. जांभेकरांचा सुद्धा प्रश्न होता, त्यांना जस्टिस ऑफ पीस ही जी काय उपाधी दिली. पण लक्षात ठेवायचं तुम्ही त्या एका स्टेटमेंटवरून सुद्धा प्रश्नाचं उत्तर बरोबर काढू शकला असता. ब स्टेटमेंट होतं बघा, त्यांनी इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक सुरू केलेलं आहे. दिग्दर्शन
किंवा जांभेकरांचं पहिलं जे वृत्तपत्र आहे, ठीक आहे, केसरी असेल, आता लक्षात ठेवायचं, सॉरी, दर्पण असेल, तर हे जे महत्त्वाचे विषय आहेत हे घटक तुम्हाला मिस आउट करायचे नाहीत. तुम्हाला इथं फिरून प्रश्न विचारला होता. आता कॉमन सेन्सची गोष्ट होती की जांभेकरांनी जे पहिलं दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं, म्हणजे तुमचा पर्याय जांभेकर हा होता. किंवा जी क्रांतिकारी चळवळ होती बघा, आयोगानं खूप वर्षानंतर हा प्रश्न टाकला होता की क्रांतिकारी चळवळीचं विधान चुकीचं कोणतं आहे. भगतसिंग राजगुरू यांनी सॉन्डर्सची हत्या केली, बरोबर आहे. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या केली कुणी, तर आपले अनंत कान्हेरे आहेत त्यांनी. मुंबईचा कमिशनर रँड, मुंबईचा कमिशनर तो नव्हता, तो पुण्याचा कमिशनर होता. तुम्हाला या ठिकाणी सुद्धा प्रश्न सुटला असता जर तुम्ही क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास केला असता तर. इथून पण लक्षात ठेवायचं, शेतकरी चळवळी, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळी ह्या वारंवार आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, हा सुद्धा सुटण्यासारखा होता. मग हे सुद्धा महत्वाचं आहे, हे जे प्रश्न विचारलेले असतात ते कधीही मिस आउट करायचे नाहीत. महिला विद्यापीठ जे कर्वे, ओके, जे धोंडो केशव कर्वे आहेत, महर्षी कर्वे आहेत, त्यांनी जे महिला विद्यापीठ सुरू केलं त्या स्थापनेमागील उद्देश कोणता होता. आणि सरसकट लक्षात ठेवायचं, जेव्हा ओव्हरऑल ऑप्शन असतो सर्वसमावेशक, तेव्हा तुम्हाला तो जाणं घेऊन महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये काय होतं, उच्च शिक्षण होता, गायन कले शिक्षण होतं किंवा स्वावलंबी बनवणे असा होता. सर्व पर्याय बरोबर आहे. हा तुम्हाला सुटू शकला असता. म्हणजे लक्षात ठेवा, सोपे जर आपण पाहायला गेलं तर ते 4 प्रकारचे प्रश्न होते. आता जर आपण थोडंसं काय म्हणूया, मध्यम स्वरूपाचे म्हणूया, तर आपल्याला असं म्हणता येईल की लोकमान्य टिळकांनी ज्यांना नेपाळला धाडलं कशासाठी, बॉम्बचं प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा क्रांतिकारी चळवळीमध्ये, ते कोणते व्यक्ती होते, थोडा मध्यम स्वरूपातला आहे. पण यातले जे खाडीलकर आहेत किंवा हनुमंतराव कुलकर्णी आहेत त्यावर सुद्धा आयोगाचा PYQ आपल्याला सापडतो. मी वारंवार PYQ माझा एक तोंडामध्ये शब्द आहे, याचा अर्थ काय, आयोगानं खूप जास्त वेळा तो विचारलेला आहे. त्याच्यानंतर वसाहतवादाची जी काही कारणं आहेत, त्यांनी प्रश्न काय विचारला होता वसाहतवादावर. वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले. देशी उद्योगधंद्यामध्ये वाढ झालेली नाही. हा तुमचा संकल्पनात्मक प्रश्न होता. आपण वसाहतवादाची कारणे बघतो, सामाजिक, आर्थिक, राजकीय जे काय असतील, हे तुम्हाला सुटू शकला असता. गोखल्यांच्यावर प्रश्न होता, तो मध्यम स्वरूपातला होता, पण ठीक आहे, हा चुकला जरी असता तरी हरकत नाही, कारण गोखल्यांचा प्रश्न थोडा डीप मध्ये होता, तो लगेच तुमच्या लक्षात आला नसता. त्यांनी काय विचारलं होतं की खालील माहितीवरून, सॉरी, त्यांचा प्रश्न काय होता, ओके, गोखल्यांच्या बाबत एक विधान त्यांनी दिलं होतं. हा, तर 1887 मध्ये सार्वजनिक सभेचे चटणीस होते, बरोबर आहे. पुणे सार्वजनिक सभेचे त्रैमासिकाचे संपादक होते, सुद्धा बरोबर आहे. 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले नाही. केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य ते लक्षात ठेवायचं, 1902च्या नंतरचा टप्पा जास्त आहे, ते बरोबर तो चुकीचं झालं, पण ठीक आहे, असले प्रश्न चुकले तरी हरकत नाही. आता लक्षात द्या, अवघड प्रश्न 3 प्रकारचे वाटतात. याचा अर्थ 1909चा जो कायदा होता, मॉर्ले मिंटो सुधारणा होता, त्याच्याबद्दल मत विचारलं होतं, स्टेटमेंट विचारलं होतं. 57चा जो उठाव होता त्याबद्दल सुद्धा मत विचारलं होतं. म्हणजे काही तोंडचे उद्गार आहेत त्यावरून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि एक पॅटर्न असा आहे की आयोगाला सुद्धा माहिती झालं असेल की कदाचित अवघड प्रश्न संख्या जास्त वाढत आहे, कारण आपण प्रत्येकाच्या तोंडचे उद्गार, स्पष्टीकरण, स्टेटमेंट पाठ करू शकत नाही. मग इथं थोडीशी पोरं घोळ करतात किंवा इथं सुद्धा घोळ केलेला आहे. पण इतिहासाला मार्क येण्यासारखे 4-5 मार्क होते, सगळं मी धरून पकडलं तर. लक्षात ठेवायचं. आणि एल्फिशनचं जे पत्र होतं, स्टेटमेंट होतं, ते सुद्धा तुम्हाला आयोगानं विचारलं होतं. पण मी शक्यतो इथं भर देतो, 4 सोपे होते, इथं सुद्धा एखादा आला असता आणि आला असेल, कदाचित तिकडे सुद्धा आला असेल, पण आपण पाठ करून जात नाही. शेवटी प्रत्येकानं अटेम्प्ट आपापला ठरवायचा असतो. आता काही लोक म्हणतील सर आमचं हे सुद्धा बरोबर आहे, व्हेरी गुड, एक्सलंट, काय हरकत नाही. पण तुम्हाला ते माहिती नसेल, तुम्ही गेस सुद्धा केला असेल. काय वेळा गेस केल्यानंतर सुद्धा आपल्या काही गोष्टी कळतात. ठीक आहे, इतिहासाला 10 प्रश्न होते, मी असं त्याचं विभाजन केलेलं आहे. त्यानंतर भूगोलाला पाहायला गेलं तर लक्षात ठेवायचं, कोकणावरचा एक प्रश्न होता, नद्यावरचा जोड्या जोवाला प्रश्न होता, हा सुद्धा बऱ्याच वेळेचा बरोबर आला असेल. कोकणाचा कुठला प्रश्न होता, तर खलाटी आणि वलाटी. खलाटी त्याचं उत्तर असणार आहे, कारण जो तुमचा थोडासा खालचा भाग असतो, जर आपण सह्याद्रीचा माथा बघितला तर लक्षात ठेवायचं, जो अरबी समुद्राला लागून आहे, थोडासा खालच्या स्तरावर आहे, त्याची समुद्र सपाटी उंची थोडीशी कमी असणार आहे, तो खलाटी आहे. आणि जो थोडासा वरती भाग आहे, सह्याद्रीकडचा भाग, तो वलाटी असतो. हा तुमचा सोपा प्रश्न होता, हा अजिबात चुकता कामा नये, सोप्या भागातला होता, लक्षात ठेवायचं. इथं मार्क घेऊ शकला असता. नद्यांचा तुम्हाला जोड्याजोळाचा प्रश्न होता, आणि मला वाटते गट अ मध्ये त्यांनी थोडा पॅटर्न फिरवला. तापी, पूर्णा, सिंदफणा, मांजरा असे तुम्हाला दिले होते काही पर्याय, त्याच्यामध्ये स्टेटमेंट. उपनद्या होत्या बिंदुसरा, बोरी, नळगंगा, घरणी. आता जर लॉजिक लावलं, तापीची उपनदी आहे बोरी, लक्षात ठेवायचं, तो तुम्हाला तिथनं एखादा स्टेटमेंट आलं असतं. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना अजून माहिती नाहीये, पूर्णाची उपनदी आहे नळगंगा. म्हणजे लक्षात ठेवा, तुमच्या समोर तुमचा पेपर ठेवा, तुम्ही जो सोडवून पेपर आलेला आहात 14 जूनचा, समोर ठेवा, तुम्हाला सुद्धा समजेल कुठले प्रश्न सोपे होते, मध्यम आणि अवघड होते.
ठीक आहे. तलावांचे शहर मित्रांनो लक्षात ठेवायचं, हे तुम्ही लॉजिकली सोडवू शकला असता. ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखलं जातं. भारतामध्ये तलावांचे शहर कुठलं असतं तर ते सिटी ऑफ लेक्स म्हणून उदयपूरला संबोधलं जातं. उदयपूर भारतामधलं, महाराष्ट्रामधलं ठाणे लक्षात ठेवायचं. ईशान्येकडच्या डोंगर रांगा, त्यांनी प्रश्न तुम्हाला फिरवून विचारलेला आहे, तो PYQ मध्ये सुद्धा आलेला आहे. जो दरकेसा डोंगर रांगा आहेत त्या शक्यतो गोंदियामध्ये येतात आणि गोंदिया हा ईशान्येकडचा एकदम जिल्हा आहे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. भंडारा तर गोंदिया लागतो तिकडे कोपऱ्यामध्ये या साईडला. आणि शहरी एकत्रीकरण म्हणजे ॲग्लोमरेशन, खूप जास्त लोकसंख्या जेव्हा शहरामध्ये येते त्यांचे टप्पे पडतात, मोठे मोठे सन्नग्रह होतात, त्याला आपण म्हणतो शहरी एकत्रीकरण किंवा ॲग्लोमरेशन. आणि असे मुंबई तो तुमचा पर्याय होता. म्हणजे सुटण्यासारखे आपल्याला 5-6 होते जे सोप्या प्रकारचे होते. थोडेसे जर मी मध्यम बघितले, आता जनगणना मला सोपा वाटला, मला असं वाटते का बघा, तर त्यांनी 2011ची जनगणना विचारली होती. पण तुम्ही स्टेटमेंट पाहिलं असेल बघा, जर तुम्ही व्यवस्थित, आता मान्य आहे की इथं तुम्हाला भरपूर वेळ आहे, पेपर तुम्हाला आरामात सोडवू शकला असता, पण जेव्हा 1 तास असतो तेव्हा तुम्हाला काही कळत नाही, गोंधळ होतो, गडबड होतो, काही वेळा सिली मिस्टेक्स होतात, काही प्रश्न समजूनच घेत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. पण आपण एक आकलन करूया, एक सखोल विश्लेषण करूया, जेणेकरून जी आगामी परीक्षा असेल त्यामध्ये अजिबात आपला घोळ होता कामा नये. ओके, आलं का लक्षात? आता जनगणनेचा प्रश्न काय होता बघा, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला हमखास तुम्हाला मार्क देऊन गेला असता बघा. 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्र लोकसंख्या वाढीचा दर 15.9% होता. तुम्हाला माहिती होता का? माहिती असेल तर ठीक आहे, उत्तमच आहे. आता बघा स्टेटमेंट ब काय आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 12,23,72,972 लोकसंख्येपैकी तुमचा हा कंटेंटचा पार्ट आहे. मी वारंवार सांगतो, लोकसंख्येवर 11च्या प्रश्न विचारले जातात. आणि महत्वाचं काय आहे तर त्यावेळी महाराष्ट्र लोकसंख्या होती जवळपास 11,23,00,000. त्यांनी काय टाकलं, 12,23,00,000. चुकलं इथं. आता 12,23,00,000 त्यांनी टाकला असेल मुद्दा, म्हणजे काय, तुम्हाला बाकीच्या आकडेवारी गरज नव्हती. तुमचं ब स्टेटमेंट चुकीचं होतं. तुम्ही ब जरी कॅन्सल केलं असतं, तुम्हाला एकच पर्याय शिल्लक राहिला असता, तो म्हणजे तिसरा, की अ आणि क बरोबर आहे. कारण तिन्ही पर्यायामध्ये ब हे स्टेटमेंट उपलब्ध होतं. म्हणजे कधी कधी आयोग तुम्हाला असं गृहीत धरतं की तुम्हाला जमलं पाहिजे, जमवून घ्या का, त्यांनी मुद्दाम इथं कन्फ्यूज केलं बघा, आणि आपण कन्फ्यूज झालो. मग इथं तुम्हाला एक पर्याय एक तुमचा आला असता, म्हणजे इकडचे 5-6 प्रश्न होते, इकडचा एक ऍड झाला असता. आंब्याचे वाण मध्यम स्वरूपातला म्हणतो कारण का, आता हा अवघड पण वाटला असेल काही लोकांना, पण हा PYQचा प्रश्न आहे, आयोगाने एकदा विचारला होता. ओके, या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी, हा कोकण सम्राटचा त्यांचा PYQचा प्रश्न आहे. म्हणून मी म्हटलं वारंवार PYQचा एक लक्षात ठेवायचा, ट्रेंड लक्षात ठेवायचा. आणि अवघड कुठला होता तर शोक नावाची हिमनदी आहे, तो बऱ्याचशा विद्यार्थ्याचा चुकला असेल. सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते, याचा उत्तर रिमो असेल. पण तो बऱ्याच जणांना जमला असेल, तो अटेम्प्ट पण केला नसेल. अटेम्प्ट केला असेल तर उत्तमच आहे, अटेम्प्ट केला असेल चुकला असेल तर थोडंसं निगेटिव्ह होऊ शकतात. प्रशासकीय जिल्हा आणि तलाव ह्या जोड्या विचारल्या होत्या, आणि त्यांनी काय विचारलं होतं, चुकीची जोडी सांगा. आता हा कदाचित कंटेंटचा पार्ट नसेल, पण त्यांनी फिरून क्वेश्चन विचारला होता, इथं तुमचा चुकू शकतो, हरकत नाही. 5-6 मी सोपे पकडले, मध्यम मधला एक जरी पकडला तरीही आपल्याला 10 पैकी 5.5-6च्या आसपास स्कोर होऊ शकतो. ॲव्हरेज पकडतोय मी, ठीक आहे. त्यानंतर समजून घ्या पहिला कसे प्रश्न असतात. मला असं वैयक्तिक वाटते की या पेपरमध्ये सर्वात जास्त जो सोपा घटक होता, स्कोरिंग घटक होता, तो तुमचा राज्यशास्त्र होता. 15 प्रश्नापैकी 10 ते 11 प्रश्न जमण्यासारखे होते. व्यवस्थित प्रश्न बघा मी काय सांगतोय, ठीक आहे. तुमचा कंटेंटचा भाग अजिबात स्किप करायचा नाही. म्हणजे विद्यार्थी पुढे जाऊन अभ्यास सुद्धा करणार आहेत, त्यांना आत्ताच समजलं पाहिजे की आम्हाला पुढे गेल्यावर हे विषय किंवा त्रासदायक नको व्हायला, ठीक आहे. आता राज्यशास्त्र बघा, माझ्याकडे सध्या म्हणजे आयोगाचा पेपर हा A सेट आहे, मी वेबसाईटवर डाउनलोड केलेला आहे. बघा 2 प्रश्न DPSP ला जातात, दोन्ही प्रश्न सुटण्यासारखे आहेत. एक प्रश्न होता, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबाबत खालपैकी योग्य कथने ओळखा. सर्व कथने योग्यच आहेत. काय, गैर न्यायप्रविष्ट आहेत, नैतिक राजकीय आधार आहेत, समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात, अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत. अरे सिंपल होता. आणि काय विचारला होता, DPSP मध्ये काय काय येत नाही, तुम्हाला एक पर्याय निवडायचा होता. DPSP मी वारंवार सांगतोय, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि DPSP तत्वे जी आहेत अजिबात स्किप करायचं नाही. ह्यावेळी आयोगानं तारखा नव्हत्या विचारल्या, किंवा ह्यावेळी आयोगानं जास्त घटना दुरुस्तीला नाही गेले. एखादा प्रश्न असेल कदाचित तिकडे नाही गेले. कलम एखादा प्रश्न विचारतात आणि ते ट्रेंडिंगमध्ये असतं, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. कलम 23 काय विचारलं होतं, कलम 23चा प्रश्न काय होता, खालपी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाहीये. अरे 24ला काय असतं तर तुमचं बाल कामगार विरोधी कलम आहे, लक्षात ठेवायचं. 23ला काय आहे तर वेठबिगारी असेल किंवा छळ असेल किंवा एकदम प्रतिबंधात्मक काही गोष्टी असतील, तुम्हाला 23 लक्षात ठेवायच्यात. मानतस्करीला प्रतिबंध आहे, बरोबर आहे.
सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध आहे ते सुद्धा बरोबर आहे. सार्वजनिक उद्देशांसाठी सक्तीची सेवा ते सुद्धा बरोबर आहे. बरोबर का नाहीये, समाविष्ट काय नाहीये, तर ते आहे तुमचं बालमजुरीस बंदी, कारण बालमजुरी कलम हे 24 आहे. तुम्हाला इथे मार्क मिळाला असता. एमपीएससी त्याने काय विचारलं होतं, राज्य, आता एमपीएससी मी सांगतोय पण राज्य त्यांनी विचारलं होतं, राज्य लोकसेवा आयोग. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला कोण काढू शकतं, राष्ट्रपती काढू शकतात, हे लक्षात ठेवायचं. जरीही राज्यपाल त्या ठिकाणी निवड करतात किंवा शपथ देतात, नियुक्त करतात, काढणार कोण पदावरनं, राष्ट्रपतीच काढणार, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अभिलेख न्यायालय सर्वोच्च न्यायालय आहे. ग्रामपंचायत शुल्क हे सुद्धा तुम्हाला बघा स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्यांनी यावेळी 4-5 प्रश्न विचारलेले आहेत. मी म्हणतोय की एका दुसरा अवघड असेल, 2-3 सुटण्यासारखे होते. ठीक आहे. शहरी घटना दुरुस्ती हे तर सोपं होतं, 74 घटना दुरुस्ती म्हणजे वनलर सुद्धा स्वरूपात विचारलेले आहेत. विधानसभेचं कलम वारंवार सांगतोय, काय विचारलं होतं, गेल्या 5 महिन्यामध्ये भरपूर राज्यांच्या विधानसभा झालेल्या आहेत, 6-7 राज्य आहेत. त्यांनी काय विचारलं, चला विधानसभेचे कलम सांगा. 70 कलम आहे, ते सुद्धा चुकायला नाही पाहिजे होतं. ओके. 368 कलम हा बराच सुद्धा चुकला असेल, हरकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर 2-3 प्रश्न आढळलेले आहेत. मग ग्रामपंचायत असेल किंवा अजून एक विचारला होता बघा, काय विचारला होता की सरपंच आणि उपसरपंच जर या दोघांच्या यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते, तहसीलदारला द्यावी लागते. बऱ्याचशा लोकांनी इथं जिल्हाधिकारी किंवा ग्रामसेवक दिला असेल, अरे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडायचे, मग पद लहान असेल की मोठं असेल, मोठं असणार, मग मोठं म्हणजेच कोणतं, जिल्हाधिकारी नव्हे तर तहसीलदार. आता साधी गोष्ट आहे, जिल्हाधिकाऱ्याला इतकी कामं असणार आहेत की तो इकडे लक्ष देणार नाही जास्त, कुठं, अविश्वास ठरावाच्या संदर्भात. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. काही गोष्टी तुम्हाला सोडवून पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर मध्यम स्वरूपाचे कुठले होते, सरनाम्याची सुरुवात, स्टेटमेंट विचारलेली आहेत. कधी कधी इथं आपण स्किप करतो, पण इथं सुद्धा मध्यम स्वरूपाचे होते, थोडे अवघड सुद्धा वाटू शकले असते. 12वी अनुसूची नगरपालिकेची कार्य विचारली होती, सर्व पर्याय बरोबर ऑप्शन होता. काही विद्यार्थ्यांनी काय केलं, शहरी दारिद्र्य निर्मूलन त्याच्यामध्ये येत नाही असा विचार केला. लक्षात ठेव, जिथून पुढे कधी जर त्यांनी 11वी आणि 12वी अनुसूची विचारली, शक्यतो एखादं चुकवतात किंवा सगळे बरोबर देतात. इथं बरेचसे विद्यार्थी चुकलेले आहेत. आणि सगळ्यात अवघड मला असं वाटला, त्यांनी जोड्या जुळवाला प्रश्न विचारला होता. तो कोणता होता, तर केंद्र राज्यांच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातील जोड्या जुळवा, कलम 256, 57, 58A, 260. हे जरा ऑड कलम आहेत, ऑड कलम आहेत. चुकला असता तरी हरकत नसती, पण तुम्हाला इथनं जे काही आपले 10-11 प्रश्न होते, तुम्हाला इथनं मार्क घेणं अपेक्षित होतं. इकडे चुकू देत, मी असं नाही म्हणत की बरोबर झालं पाहिजे, काय गरज आहे, हरकत नाही. त्यानंतर एक ऑड प्रश्न विचारला, उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणं अगत्याचे असते. आउट ऑफ सिलेबस आहे, काहीच गरज नाहीये, चुकू देत, स्किप करा. सगळंच आपल्याला जमणार नाही, काय सोडवायचं यापेक्षा काय स्किप करायचं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मग हे 2 जरी चुकले असती हरकत नव्हती, पण जे 11 बरोबर होते, इथले सोपे होते, इकडचा एका दुसरा बरोबर झालेला असता तरी विद्यार्थ्यांना 10-11 मार्क आरामात स्कोर झाला असता. इथनं तुमचा लीड घेऊ शकता. लक्षात ठेवायचं, राज्यशास्त्राला किती जरी म्हणलं तरी 2-3 प्रश्न अवघड वाटू शकतात, पण जवळपास 10-11 प्रश्न सोपेच वाटतात किंवा स्कोर होणारे वाटतात. ठीक आहे. त्यानंतर जो विद्यार्थ्यांना थोडासा जास्त अवघड वाटतो किंवा बऱ्यापैकी ज्याचं वाचन झालेलं नसतं, असा एक आपल्याकडे विषय असतो, तो म्हणजे तुमचा अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्राला हे नेहमी लक्षात ठेवायचं की बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांचा अर्थशास्त्र थोडा कच्चा आहे, हरकत नाही. पण जर मी यातले प्रश्न बघितले तर बघा, सोपे वाटणारे जे प्रश्न आहेत, म्हणजे असे वाटतात की बाबा चला हे मला सोडवण्यासारखे आहेत, तर ते मी तुम्हाला सांगतो. बघा, तर पहिली गोष्ट, अर्थशास्त्रामध्ये जो मौद्रिक धोरणाचा प्रश्न होता, इथे लक्षात ठेवायचं, आरबीआय संबंधित काही गोष्टी दिल्या होत्या आणि पुन्हा आरबीआयच्या कार्यावर सुद्धा प्रश्न दिला गेला होता. हे असले प्रश्न तुम्हाला फुलटॉस मार्क देतात. मला सांगा, तुम्ही जेव्हा बँकिंग प्रणालीचा अभ्यास करता, जेव्हा तुम्ही भारतातील बँकिंग व्यवस्था अभ्यास करता, तुम्ही सुरुवातीला आरबीआयनंच चालू करता आणि आरबीआयवर एखादा अल्टरनेटिव्ह प्रश्न येतोच, आरबीआयची कार्य काय आहेत. आता मला सांगा, त्यातला एक जो प्रश्न होता आरबीआय संदर्भात, तो मी लगेच त्याच्यामध्ये पर्याय बाहेर काढला असता. त्याने काय विचारलं होतं, फॉर एक्झाम्पल मी तर टाकतो, हा, सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक पार पाडते, त्यात समावेश होत नाही. शेअर बाजार कसं येईल, शेअर बाजारासाठी आपल्याकडे वेगळी संस्था आहे, सेबीचं काम आहे ना, कंट्रोल नियंत्रण नियमन करणे. तुम्ही इकडे आरबीआय मध्ये आणलं तर तुम्हाला सोपा प्रश्न होता, तिकडे तुम्ही मार्क मिळवू शकला असता. लोकसभा लाभांशाची व्याख्या विचारली होती, अरे हे सोपा प्रश्न होता. डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्या लाभांश, तुम्हाला व्याख्या माहिती पाहिजे होती. जेव्हा वर्किंग पॉप्युलेशनचं पर्सेंटेज वाढतं एकूण लोकसंख्यामध्ये, आपण काय म्हणतो, लोकसंख्या लाभांश, लाभ होणार आहे त्या लोकसंख्येचा.
ठीक आहे. प्राथमिक तूट काय असते हा तुमचा संकल्पनेचा प्रश्न होता. पुन्हा लेखा म्हणजे काय, आता हा तर मला वाटतं वनलर प्रश्न विचारला होता. लेखाशास्त्रात लेखा शब्दाचा अर्थ नेमका कोणता आहे, मोठा ऑप्शन बघा ना, व्यवहाराची ओळख, नोंद, वर्गीकरण, संक्षेप घेऊन जा, त्याला सुटला असता प्रश्न. एमएनसी बद्दल एखादा प्रश्न होता, स्टेटमेंट वाचून काढू शकला असता. काय काय वेळा बघा यावेळी आयोगानं काय केलं, विधानं जास्त दिलीत. शक्यतो वनलर जास्त असतात, एका वाक्यातले प्रश्न जास्त असतात. आयोगाने यावेळी काय केलं, विधानं जास्त दिलीत आणि अशी काय दिलीत, तुमचा त्या ठिकाणी वेळ जावा. ठीक आहे, मुद्दाम केलेला आहे. जीपीआय जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणजे लिंग आधारित समानता जी आहे त्याचा निर्देशांक आहे, त्याच्यावर एखादा प्रश्न विचारला होता, तो सुद्धा बऱ्यापैकी सुटणारा होता. विकासेतर खर्चामध्ये काय येत नाही, शिक्षण येत नाही. विकासाचा जो खर्च आहे तो शिक्षणामध्ये येईल ना. शिक्षण, आरोग्य, विकास खर्च आहे. विकासेतर म्हणजे विकास सोडून ज्याच्यावर खर्च होतो तो खर्च सुटला असता. कृषीवर एखादा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. म्हणजे सोपे प्रश्न पाहायला गेले, मी 10 पण नाही पकडत, पण ऍटलिस्ट 8-9 तर सोपेच होते. सोपे मी काय म्हणतोय, भलेही तुमच्या वाचनामध्ये नसतील, पण काही वेळा लॉजिक बुस्ट करून, काही वेळा वारंवार काही गोष्टी वाचून तुम्हाला सुद्धा ते समजू शकल्या असतात संकल्पना. त्यानंतर मध्यम कोणते होते, दारिद्र्यामधली एक तुम्हाला दिली होती बघा, रवी आणि महेंद्र असे होते. तर ते थोडासा अवघड स्वरूपातला होता, पण तो येईल सगळ्यांचा असा पण नाहीये, थोडा तो आपण त्याला मध्यमामध्ये बघूया. ओके, महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्यरेषेखाली लोकसंख्येची गणना आधारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, चुकलं असेल किंवा बरोबर आला नसेल हरकत नाही. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप त्यांनी विचारलं होतं, ठीक आहे, सुद्धा चुकलं असेल. 23-24 अर्थसंकल्प विचारला होता. सप्तर्षी आधारामध्ये, सप्तर्षीमध्ये कुठला घटक येत नाही, हरकत नाही. 23-24 अर्थसंकल्प कोणी पाठ केला नसेल, ज्यांचं बरोबर आले त्यांनी कदाचित लॉजिक लावलं असेल, पण आपण माघारी जाऊन कुठला अर्थसंकल्प पाठ करणार, उद्या 1980 विचार, मग आपण 80 पाठ करणार आहे का. मग ठीक आहे, इथले प्रश्न बरोबर येणं साहजिक नाही, हरकत नाही. तिकडं अवघड औद्योगिक उत्पादन निर्देशांक त्यांनी विचारला होता, मुद्दाम त्यांनी स्टेटमेंट दुसरं चुकवलं होतं, हा सुद्धा चुकलेला आहे. ग्रामीण योजना विचारली होती, कोणती, ट्रायसेम. ठीक आहे, बरोबर आला नसेल हरकत नाही. त्यांनी 1990 साल दिलं होतं, ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी योजनेवर 1-2 प्रश्न वाढवलेले आहेत. हे जरी चुकलं बघा, मी हे चुकवतो आणि हे सुद्धा चुकवतो. म्हणजे 15 पैकी मला असं वाटलं की ऍटलिस्ट 8-9 इकडे सोपे होते. मध्यम मधलं एक जरी बरोबर आलं, 10 झाले. आणि समजा माझे 3 जरी चुकले, स्टेटमेंट मी स्किपच करणार आहे, सोडा, तुम्हाला इकॉनॉमिक्सने स्किप पण करावे लागतात, कारण का थोडासा अवघड स्वरूपात तुम्हाला घटक वाटतो. 2-3 स्किप केले, 12 मधले 8-9 जरी बरोबर आले हरकत नाही. ठीक आहे, अर्थशास्त्र. त्यानंतर चालू घडामोडी बघा, तांदळाची जात करणमध्ये होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार तुम्हाला क्रम लावा असा विचारला होता. बरेच जण इथे गोंधळलेले आहेत. बऱ्याच जणांना वाटलं की अशोक सराफ नंतर आहेत, राम सुतार आधी आहेत, पण अशोक सराफ आधी आहेत, राम सुतार नंतर आहेत, लक्षात ठेवायचं. इथे बरेच जण विद्यार्थी गोळ झाला, पण हा करणमध्ये होता, तुम्हाला लक्षात आला पाहिजे होता. जंगलाचा विश्वकोश तुलसी गौडा करणमध्ये होतं. आयर्लंडचे पंतप्रधान तरुण सर्वात, बऱ्याच लोकांनी काय केलं तर लिओ वराडकरला केलं, पण महत्वाचे ते लक्षात ठेवायचं सायमन हॅरिस हे आहेत, सुद्धा महत्वाचं होतं. परदेशी पर्यटक, बेटी बचाव बेटी पढाव याच्यावर बऱ्याचशा वेळा PYQ मध्ये आहे की योजना सुरुवात कधी झाली, कुठून झाली, आणि आता त्यांनी काय विचारलं त्याचा उद्देश काय होता. सिंपल वाक्य होतं. ठीक आहे, UNV संदर्भात म्हणजे बघा 2026 ला काय विचारला हा, तर हा जे व्हॉलंटियर्स आहेत, ठीक आहे, जे स्वतःहून, तुम्ही इथे प्रश्न पण बघू शकता, आणि असे प्रश्न शक्यतो लक्षात ठेवायचे, सर्व पर्यायाबरोबरला जरा जास्त घेऊन जायचे, किंवा असं लक्षात ठेवायचं. काय विचारलेलं आहे त्यांनी, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष 26 हे तेच आपण साजरं करतोय. हे जे वर्ष आहे, कुठलं वर्ष आहे, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे सुटण्यासारखे 7-8च्या आसपास होते. मध्यम, पद्मभूषण दोन्ही स्टेटमेंट बरोबर होती. पंकज उदास नंतरचं हे अशोक सराफ यांचं पण स्टेटमेंट होतं पद्मश्रीचं, दोन्ही बरोबर होती. लेगो कंपनी अचानकपणे विचारली, कदाचित करंटमध्ये असू शकते, डेन्मार्कची कंपनी आहे, चुकलं असेल हरकत नाही. मिशन शक्तीला बऱ्याच लोकांनी घोळ केलेला आहे. मिशन शक्ती 2-3 गोष्टी आहेत, पण त्यांनी योजना विचारली होती. मिशन शक्ती जर प्रकल्प असता किंवा एखादा प्रोजेक्ट असता तर तो स्पेसमधला असता, अंतराळामधला. इथं आपण थोडंसं चुकलो. खानमिगो नाही, खूप आधीचं चर्चेमध्ये होतं. खान शिक्षणासंदर्भातलं आहे, ओके, तर चर्चेमध्ये होतं, त्यामुळे त्यांनी टाकलं. अवघड कुठले होते बघा, हे 4 होते. 24 लोकसभा निवडणूक महिला उमेदवार पाठ करणं, त्यांनी 800 पर्याय दिलेला आहे, पण ऍक्च्युली 796च्या आसपास काहीतरी येतो, कदाचित हॅश होऊ शकतं, आपण बघूया, हरकत नाही. दहशतवाद विरोधी परिषद ही कुणी घेतली होती, NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. व्हर्टिकल फार्मिंगचं काय त्यांनी विचारलं होतं. 17वी ब्रिक्स परिषद, बघा मी अजूनही सांगतोय, पुढची 18वी ब्रिक्स परिषद आहे, ही भारतामध्येच होणार आहे, 26 या वर्षीची, आणि कुठ ना कुठतरी तो तुम्हाला प्रश्न विचारणारच.
त्यामुळे ट्रेंडिंग बघा, त्यांनी मागच्या वर्षी विचारली, कारण आत्ता आपण ह्या वर्षी त्याचं यजमानपद आपण घेणार आहोत. ओके, त्यांनी विचारलं काय, तिचा उद्देश कोणता नाही. मग हे थोडेसे ठीक आहेत, पण ऍटलिस्ट 6-7 आणि इकडनं 1-2-3 8-9 मार्क घेण्यासारखे होते. 15च्या 15 जात नाही. काय काय विद्यार्थ्यांनी 10च्या प्लस मार्क काढलेले आहेत. बिंदास त्यांचं चांगलंच असणार आहे. ठीक आहे. ओके, त्यानंतर विज्ञान जो आपला शेवटचा एक घटक आहे, अजून गणित बुद्धिमत्ता आपण थोडक्यात बघूया. सोपे जीवनसत्व विचारलं होतं, कोणतं, काय की पाण्यामध्ये विरघळणारी. अरे हे असलं चुकायलाच नको ना. आरोग्य विज्ञानामध्ये AEDK मेदामध्ये विरघळणारे आहेत, B आणि C पाण्यामध्ये विरघळणारे आहेत. तर तुमचं बरोबर आलं पाहिजे होतं. ठीक आहे. लोमी मृदा सर्वांनाच माहिती आहे. न्यूट्रॉनची संख्या फिरवून विचारला प्रश्न, आपण कन्फ्युज झालो. इलेक्ट्रॉन प्रोटॉन माहिती आहेत, न्यूट्रॉन विचारलं. अणुवस्तुमान वजा तुमचा अणुअंक झाला. पर्याय तसे दिले होते. पहिला पर्याय होता हेमेटाईट, सर्वांनाच माहिती आहे. तुमचा आयन आहे बाबा, हेमेटाईट, मॅग्नेटाईट, काय लिग्नाईट आणि सिडराईट जे काय असेल. ठीक आहे, लिमोनाईट, सॉरी. मातीची धूप, आता हा तर तुम्हाला वरचा माहिती आहे की बाबा मातीचा जो वरचा थर आहे वाऱ्यानं गेला त्याची काही ही झाली ती धूप होऊन जाते, सॉइल इरोजन होतं. ठीक आहे. ध्वनी ऊर्जा पहिलाच पर्याय, यांत्रिक ऊर्जा आहे, यांत्रिक कंपन होतात. देन मध्यम कुठले होते, आता लक्षात द्यायचे. किडनीचं कार्य हे तुमचा बरोबर येऊ शकला असता. P ब्लॉकचे धातू मूलद्रव्य बरोबर नाही जरी आला हरकत नाही. लिंबोरिल लोग हा त्यांनी तुम्हाला एक फक्त गेसिंगला दिला होता का, इंग्लिशमध्ये वाचायला गेलं इथं सायट्री नावाचा उल्लेख होता बघा, सायट्री. अरे सायट्रस म्हणजेच काय, लिंबोरी फळ आहेत ना. बरं, फिशन प्रक्रिया घेऊ शकला असता मध्यम मध्ये. काय असते फिशन प्रक्रिया, तुम्हाला सगळंच बरोबर त्यांनी दिलं होतं. फिशन म्हणजे विखंडन. ठीक आहे. आता यातले मी 7 जरी पकडले, इथनं माझे 2 बरोबर आले असते, 7 आणि 2 9, म्हणजे 8-9 मार्क घेण्यासारखे होते. लक्षात. अवघड कुठले होते, डिप्लोडेक्स. काही लोकांना वाटलं की हे काय आम्ही फार्मसीचा अभ्यास करतो काय. डिप्लोडेक्स गोळ्याची नावं असतात ना, त्यांनी वेगळा प्रश्न विचारला डिप्लोडेक्सचा. तुला माहिती पण असेल डिप्लोडेक्स काय आहे. ठीक आहे, स्किप करा, किंवा असले प्रश्न शक्यतो स्किपच करायचे. 15 पैकी 12 जरी अटेम्प्ट केले तर तुम्हाला 7 मार्क आरामात मिळतात. ओके, कोलंटेटा फायलम त्यांनी प्रश्न विचारला होता. प्रमस्तिष्क मेरुद्रव्य हा सरळ पर्याय बरोबरला घेऊन गेला असता, पण ठीक आहे, चुकला असलं तरी चालेल. ठीक आहे. थोडं तुम्हाला जेव्हा तुम्ही मज्जा चेतापेशी कराल, मज्जा तंतू वगैरे सगळं, त्यात तुम्हाला हे लक्षात येईल बघा. CSF त्याला आपण म्हणतो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. लक्षात ठेवा. उभयचर प्राणी आंधळे कुठले असतात, हा पण आउट ऑफ ट्रॅक होता. पण ठीक आहे, 2-3 जरी चुकले इथनं आपण बरोबर मार्क घेऊ शकतो. मिनिममला चला, मिनिममला लक्षात ठेवायचं. त्यानंतर गणितामध्ये सामान्य रूप, सरासरी गुणोत्तर, संक्षिप्त रूप, टक्केवारी. ठीक आहे. आता मी गणित बुद्धिमत्ता जरी काही केलं असेल विभाजन, पण लक्षात ठेवायचं गणित बुद्धिमत्ताला थोडा वेळ लागतो. बरेचसे विद्यार्थी सुरुवातीला GS मध्ये विज्ञानमध्ये एवढे अडकले, त्यांना कदाचित शेवटच्या 10 मिनिटांमध्ये कळालं असली शेवटी गणित बुद्धिमत्ता आहे. आणि ते 20 प्रश्न आहेत, 81 ते 100 हे तुमचे गणित बुद्धिमत्ताला असतं. माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, ज्यांनी थोडं GS ला पिकअप केलं असेल त्यांचा जेव्हा टाइम पुरला असेल ती लोक गणित बुद्धिमत्ताला गेले असतील. कारण सुरुवातीला आपण करू शकत नाही गणित बुद्धिमत्तेनं. करू शकता कधी खूप जास्त स्वतःवर विश्वास असेल तर, अदरवाईज काही गरज नाही. पण मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं, बुद्धिमत्ता सोडवलं, गणित सोडवलं, 50% मार्क येऊ शकले असते, 10-12ची रेंज आरामात आली असती. पण ती आली की नाही बघावं लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि बुद्धिमत्तेला सुद्धा मी तेच केलेलं आहे. बोडमास रूल कुठला होता, अक्षर मालिका होती, संख्या मालिका होती. दिशांतरला 2 प्रश्न दिलेले आहेत, एक मोठा होता एक छोटा होता. पण हरकत नाही, बघा मी अजूनही सांगतोय, इथं बोलणं सोपं असतं. त्या एका तासामध्ये इतका गोंधळ असतो की नंतर समजतं की शेवटी गणित बुद्धिमत्ता आहे. आणि मग त्यावेळी कळते की 20 प्रश्न आणि आपण सोडले किती असतात, शक्यतो सुरुवातीचे 60च्या आसपास आलेलो असतो. आता 20 तर आपले अटेम्प्ट होणार नाहीत कारण मोठे प्रश्न असतात. म्हणून मग थोडं लक्षात ठेवायचं काय काय तुमच्या चुका झालेल्या आहेत. आपण सविस्तर बघूया की आता हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आपण याच्यावर बोलूया की नेमका कट ऑफ कसा ठरवायचा. आता थोडंसं आपण हेच करूया बघा. जर प्रत्येक विषय मी पकडला, मग असं थोडंसं सारांश बघूया, तर सरासरी पाहायला गेलं इतिहासामध्ये 5-6 मार्क येण्यासारखे होते. मी 5 पण नाही पकडत, मी 5-5.5 पकडतो. अर्धा मार्क येऊ शकला असता, म्हणजे तर निगेटिव्ह मार्किंग पकडलं तर. भूगोलामध्ये 6, 7.5, 7 मार्क आसपास आले असते. राजशास्त्रामध्ये थोडे जास्त धरलेले आहेत, कदाचित तुम्ही 10-11 पकडा, वाटल्यास 10-11 मार्क येऊ शकले असते, कारण थोडा सोप्या प्रकारचा होता. अर्थशास्त्र ठीक आहे, 10 जरी सोपे वाटले तर मी 8.5च्या आसपास घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर विज्ञान 7-8च्या आसपास आले असते. चालू घडामोडी अगेन 7-8. 7 सोपे जरी वाटले, मी अजूनही सांगतोय सिली मिस्टेक्स होतात, कधी कधी आठवत नाही, ब्लँक होऊन जातं, पूर्ण ब्रेन वॉश होतं, काही कळतच नाही. मग अशा वेळी मार्क कमी कमी येऊ शकतात, लक्षात ठेवा. गणित अगेन 5 आले असते, बुद्धिमत्ता 5, म्हणजे अगेन मी त्याचं 50% धरतो. आता मला सांगा, ओव्हरऑल बघायला गेलं तर सोपे 58 होते, मध्यम 22 होते आणि अवघड 20 होते. ठीक आहे. अवघडला कधीही खेळायचं नाही. ठीक आहे, त्यातलं बरोबर असेल तर चांगलंच आहे, अदरवाईज निगेटिव्ह सुद्धा होऊ शकतात. मध्यम मधले काही तुमची इकडे ट्रान्सफर होऊ शकतात. आता मला सांगा, जरी 58 सोपे वाटतात, मग काय 58 स्कोर होणार आहे का?
आपण बरोबर तेच प्रश्न अटेम्प्ट करणारच आहे का? तेवढेच अजिबात नाही. आपला अटेम्प्ट हा जास्त असतो. सरासरी मी एवढे जरी प्रश्न माझे बरोबर पकडले तरीही माझा अटेम्प्ट हा जास्त असल्या कारणानं निगेटिव्ह जास्त होतं. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, जरीही मी 58 माझे बरोबर असले पण मी अटेम्प्ट केलेला आहे 90, आता हे झाले निगेटिव्ह, मग तुम्हाला वजा करावे लागतील. ठीक आहे. आता जो प्राथमिक काही अहवाल आपण बघितला निरीक्षणांचा की बाबा काय होतं, तर खरंच सांगतो पेपर मोठा होता. पेपरची पानं पण बघा, पेपर केवढा जड आहे. म्हणजे नाही जरी म्हणलं तरी याच्यामध्ये जवळपास हा किती मोठा पेपर आहे. आणि स्टेटमेंट जास्त आहेत यावर्षी. म्हणजे यावर्षी काय पाहायला गेलं तर काय होतं, तर थोडेसे विधानं जास्त आहेत, आयोगानं फिरून प्रश्न विचारलेले आहेत, वनर पण आहेत, पण स्टेटमेंट जास्त असल्या कारण आपला वेळ जातो जास्त वाचायला. आणि एवढं सोपं नाहीये. त्याच्यामध्ये पुन्हा एलिमिनेशन टेक्निक वापरा, गटातनं बसताना बघा, हे खूप जास्त करावं लागतं. मग ठीक आहे, पेपर अवघड, मध्यम ते अवघड होता. यावेळी कुणीही म्हणणार नाही की पेपर सोपा होता. सोपा वाटत असेल हरकत नाही, एखाद्याला मार्क पडू शकतात हरकत नाही, पण कधी पण लक्षात ठेवायचं कट ऑफ साठी ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. मोठा लेंदी पेपर होता, बरोबर आहे. आवाका सुद्धा जास्त होता, तो पण बरोबर आहे. 2000 पेक्षा अवघड पेपर होता, 100% अवघडच पेपर होता 25 पेक्षा. दुसरी गोष्ट, 25चा कट ऑफ किती लागला होता? 51.25 लागला होता. कधी? मागच्या वर्षी. ठीक आहे. गट बला सरासरी अटेम्प्ट विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी कमी आहे. ज्यांनी अटेम्प्ट सुद्धा वाढवला असेल त्याचे निगेटिव्ह झाले असतील, हरकत नाही. निगेटिव्ह मार्किंग जास्त झालेलं आहे. मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आम्ही अटेम्प्ट केला पण आमचे 40 प्रश्न चुकलेले आहेत. म्हणजे 38-40ला पण गेले विद्यार्थी, एवढं चुकीचं करून ठेवले त्यांनी. आता बघा महत्वाचा उद्देश काय आहे की सरासरी पाहायला गेलं तर 58-59 तुमचे समजा बरोबर जरी असतील पण तुम्ही एवढ्या रेंजला अटेम्प्ट केल्यामुळं तुमचं निगेटिव्ह बऱ्यापैकी एवढं झालं असेल. मी याच्यापेक्षा कमी घेतो. बरेचसे विद्यार्थी निगेटिव्ह किती मार्क झाले असतील? 8-10च्या आसपास मॅक्सिमम असतात. ठीक आहे. मग जर मी पकडलं की 58 आणि 10-12चा निगेटिव्ह केलं वजा, तर जवळपास तुमचा कट ऑफ एवढा असू शकतो. किंवा मी असं पकडतो, शक्यतो 45ची रेंज पकडा, ±1 हा तुमचा कट ऑफ असू शकतो अंदाजे. 50च्या वरती अजिबात कट ऑफ जाणार नाही. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, एकदम असा खाली पण नाही येणार 40च्या खाली कुठंतरी. आणि कधी पण लक्षात ठेवा, आता काही विद्यार्थी असे पण आहेत जसे की तुमचा स्कोर कमेंटला टाका, तुमची कॅटेगरी पण टाका, आपण बघूया की तुमचं काय मॅक्सिमम चान्सेस आहेत की नाहीत. आता काय काय विद्यार्थी 61ला पण आहेत, काय काय विद्यार्थी 38ला पण आहेत. कधी पण लक्षात ठेवायचं, तळातले एकदम खाली आणि एकदम वरचे इथं कट ऑफ लागत नाही. कट ऑफ लागतो मासमध्ये. मास म्हणजे काय? जिथं जास्त विद्यार्थी आहेत कुठेतरी असं ॲव्हरेज तिथंच कट ऑफ लागणार आहे. मग मला असं वैयक्तिक वाटतं की या वर्षी जर पाहायला गेलं तर शक्यतो जे काय बऱ्यापैकी जे काय हे फिरतात विद्यार्थी स्कोर फिरतात तसं पाहायला गेलं तर 42 ते 46 इथं सर्वात जास्त विद्यार्थी आहेत. मी काय म्हणतोय, 42 ते 46 इथं सर्वात जास्त विद्यार्थी आहे. यातला एक जर मी मार्क पकडला तर तो 45 ±1 असं पकडा. इथंच कुठेतरी कट ऑफ लागेल. कट ऑफ लागू शकतो अंदाजे. पटलं तर घ्या, अदरवाईज काही घ्यायची गरज नाही. काही दिवस वाट बघूया, लगेच तुमचा आयोग सुद्धा कट ऑफ टाकेल. म्हणजे सेकंड आन्सर की येईल, पुन्हा आयोग कट ऑफ टाकेल. मग आता महत्वाचं काय आहे, तर आपल्याकडं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की तुम्ही आता जी काही मुख्य परीक्षेची तयारी कराल तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, जर तुमचा स्कोर 44, 45 किंवा मी असंही म्हणेन या दरम्यान जरी असेल, तुम्ही आता मुख्य परीक्षा तयारी चालू करा. सिलेबस कॉपी डाउनलोड करून घ्या, कुठले घटक आहेत बघा, किती वेटेज आहे बघा, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. काही घटक वेगळे करावे लागतात, जसे की रिमोट सेन्सिंग वेगळं आहे, RTI कायदे वेगळे आहेत, आपण त्याच्यात सुद्धा सविस्तर लेक्चर घेऊया. आता 45 हा मी जो सांगतोय कट ऑफ, हा झाला ओपनचा. मेल ओपन जनरल लक्षात ठेवायचा 45च्या आसपास ±1 असा पकडा. याच्या खाली आपापल्या कॅटेगरीने खाली खाली यायचं. म्हणजे काय, ओबीसी बऱ्यापैकी एवढाच लागतो, SCBC पण एवढाच लागतो, EWS थोडासा खाली 3-4 मार्काचा फरक लागेल, किंवा SC असेल 3-4 मार्क, ST असेल थोडंसं 4-4.5 मार्क खाली येऊ शकता, पण 45चा तुमचा आकडा असेल. आता सध्या पाहायला गेलं तर ज्या काही गोष्टी मार्केटला फिरतायत, असं वाटतंय की 2026ची जी आपली ही गट बची परीक्षा आहे यामध्ये कदाचित जागा वाढ होऊ शकतात. SR आणि STIच्या, SR बद्दल सध्या अजून शाश्वती नाही आहे, पण STIच्या 180च्या आसपास जागा वाढ होऊ शकतील, किंवा हा आकडा 200ला पण जाईल. SR बद्दल आकडा फिरत होता 40चा, अजून पण शक्यतो त्याच्यावर जास्त भर दिलेला नाहीये, पण STI मात्र हे फिक्स आहे. आता मला सांगा, जर एवढ्या जागेला 552 जागांना 45 कट ऑफ लागत असेल, यामध्ये जर एवढ्या जागा वाढल्या तर यामध्ये सुद्धा कट ऑफ मध्ये थोडंसं खाली उतरू शकतो. किती? 2-2.5च्या आसपास उतरू शकतो. त्यामुळे तुमचं काम आहे की आता 50च्या वरती, सर मला 68 आहेत, सर मला 55 आहेत, सर मला 60 आहेत, व्हेरी गुड, एक्सलंट.
थांबू नका. ज्यांना खरंच मी अजूनही सांगतोय, ज्यांना 50च्या वरती स्कोर आलेला आहे, 0.1 का असेना, त्यांनी बिंदास्त मेन्सची तयारी चालू करा. ज्यांचा थोडासा बॉर्डर लाईनला आहे, तुमचा केलेला अभ्यास कधीच वाया जाणार नाहीये. तुम्हाला आयुष्यभर काय पूर्वपरीक्षाच द्यायची आहे का? नाही. मुख्यचा तयारी करून घ्या. जरा 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 पुढे पुढे गोष्टी बघा. इंग्रजी मराठी व्याकरण एकदम वेगळं येतं मुख्य परीक्षेला, काहीच माहिती नसतं आणि परीक्षा थोडी वेळा नाही. त्यामुळे आत्ता काही गोष्टी करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, तर हे करू शकता. जर जागा वाढल्या तर हा कट ऑफ थोडासा खाली येऊ शकतो. दुसरी गोष्ट, जर समजा सेकंड कीला दुसऱ्या उत्तर तालिकेला शक्यतो असं वाटत नाही की काही चेंजेस होतील, तरी सुद्धा मी नॉर्मल केस पकडतो. समजा नॉर्मली 1-2 प्रश्न कॅन्सल झाले किंवा 1-2 प्रश्नांची उत्तरं बदलली तर थोडासा अजून कट ऑफ खाली येऊ शकतो, अंदाजे मी सांगतोय. पण मला असं वैयक्तिक वाटते, जेवढा रिसर्च केलेला आहे, सोपे प्रश्न, मध्यम प्रश्न, अवघड प्रश्न, सोप्या प्रश्नाला जरी पकडलं, आपले अटेम्प्ट जास्त असतात. अटेम्प्ट जेवढे वाढतील कधी कधी काय होतं, आपला निगेटिव्ह स्कोर जास्त जातो. जर ज्यांचे 80 अटेम्प्ट असतील त्यांचे पण बघा, त्यांचे जवळपास 55-60 बरोबर असतील, 55च्या आसपास बरोबर असतील, पण निगेटिव्ह मार्क झालेले आहेत. ज्यांनी 90 अटेम्प्ट केलेले आहेत त्यांचे जवळपास 60 बरोबर आहेत, पण 30 चुकले असतील. मग कुठेतरी अशी रेंज असते 55-25, 60-30 किंवा 65. समजा 100 अटेम्प्ट केले असतील, 30-35 चुकले असतील आणि मग 65 बरोबर असतील. जे काय असेल, चुकीचा आकडा जास्त वाढला, तुमचा थोडा स्कोर कमी आला. माझा लक्षात ठेवायचा शेवटचा भाग 2 मिनिटाचा, की स्कोर काढायचा कसा. ठीक आहे, माझा कट ऑफ आहे सध्या प्रिडिक्ट केलेला 45 ±1. याच्यावरती जे व्यक्ती आहेत बिंदास्त मेन्सची तयारी चालू करा. याच्या जवळपास 44च्या रेंजला आहेत, त्यांनी पण माघार घ्यायची नाही. कारण का, जागा वाढल्या, उद्या तुमचं अचानक नाव आलं की तुमचा रिझल्ट नाव आलेला आहे, तुम्ही मुख्य परीक्षेला सिलेक्ट झालेला आहात, तुम्हाला वेळ जास्त मिळणार नाही. त्यामुळं आतापासून अभ्यास करा. अभ्यास केलेला कधी वाया जात नाही. आता समजा ज्या विद्यार्थ्यांनी, मी नॉर्मल सांगतोय, समजा 90 अटेम्प्ट केले असेल, यातले समजा 60 बरोबर आले असतील आणि 30 चुकले असतील, कसा स्कोर काढायचा बघा. अजून विद्यार्थ्यांना समजा स्कोर कसा काढायचा. काय म्हणतात, आम्हाला 60च मार्क पडले. अरे तुझे 60 बरोबर आले, फायनल स्कोर कधी असतो, 60 बरोबर आले म्हणजे 60 मार्क झाले, कारण एक प्रश्न 1 मार्क आलाय. 30 चुकले म्हणजे किती, 1 चुकला तर 1/4, 30 चुकले म्हणजे 30/4, म्हणजे किती लक्षात ठेवायचं, 7.5 मार्क वजा करा, 30/4 करा, 0.25 निगेटिव्ह आहे. मग जेवढे चुकले त्याला तुम्हाला 0.25 निगेटिव्ह करायला लागेल, म्हणजे मल्टिप्लाय करायला लागेल. ठीक आहे, 7.5 झाले, 25-75 बरोबर, वजा किती करा, आता किती होणार आहे ते 52.5. हा तुमचा फायनल स्कोर. आज सांगायचं नाही हा 60 बरोबर आहेत, अरे पण चुकले पण असतील ना काहीतरी. म्हणून मगाशी तुम्हाला काय म्हणलं लक्षात ठेवायचं, मगाशी काय म्हणलं होतं की जरी तुमचा सरासरी एवढा बरोबर आले असले प्रश्न, पण तुमचे अटेम्प्ट एवढे आहेत, मग चुकले पण असतील ना काही, आणि जे चुकलेले आहेत तुम्हाला एवढे मार्क वजा करावे लागतील. मग 10, 11, 12 मार्क वजा झालेले आहेत. 7.5 पासून पुढची रेंज पकडायची, 8-10च्या आसपास. हे तुमच्या अटेम्प्टला डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणून यातनं एवढं जर वजा केलं, 58 - 12, 58 किंवा 55 - 10, तर तुम्ही बरोबर या ठिकाणीच येता. 46 ते 48 ± मी पकडलेला आहे 45, हा ओपनचा, ±1 किती पकडायचा, ±1. मग तुमचा अजून काय डाऊट आहे, तुम्हाला अजून काय वाटते, लेक्चर आवडलं का, किंवा तुम्हाला तुमचे स्वतःचे स्कोर पण कमेंट करा, बिंदास्त करा आणि जेन्युइन करा, जेणेकरून तुम्हाला गाईड करतील किंवा तुम्हाला पुढचा एक पॅटर्न काय असणार, तुमचा पुढचा मुख्य तुमचा प्लॅन कसा असणार. ठीक आहे, त्याचबरोबर आगामी काळामध्ये आपली मेगा भरती होणार आहे ते सुद्धा सांगत चला. 6 महिन्याची आपली बॅच आहे, विजयपथ नावाची बॅच आहे. यामध्ये तलाठी, नगर परिषद, जलसंपदा, ज्या मोठ्या मोठ्या मेगा भरती होणार आहेत त्यांचा सध्या एकच सिलेबस असेल, MPSC गट क सरळ सेवा, आणि मग एकच सिलेबस असणार आहे. त्यानुसार आपण दर्जेदार शिकवणार आहोत. MPSC पॅटर्न सगळं असेल. व्यवस्थित बॅच पाहू शकता आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲप्लिकेशनला. स्वस्तात एकदम मस्त बॅच आहे, बेस्ट बॅच आहे. कमीत कमी फीजला आपण चांगल्या गोष्टी देत आहोत. सध्या ऑफर फी आहे, नुकतीच चालू झालेली आहे. जाऊन आधी लेक्चर बघा, लेक्चर बघितल्यावर ठरवा की तुम्हाला बॅच घ्यायची की नाही. ठीक आहे, लेक्चर कसं वाटतं ते पण सांगा आणि बाकीच्यांना शेअर सुद्धा करा. MPSC फॅक्टरी हे आपलं अधिकृत MPSC चॅनल आहे. यामार्फत आपण सविस्तर काही घटक तुम्हाला देत आहोत. MPSCचे अपडेट्स असतील, निकालाबद्दल माहिती असेल, कुठल्या अजून काही गोष्टी असतात तुम्हाला सविस्तर या ठिकाणी सांगितल्या जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. जय हिंद.